नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या द्वारका आणि मुंबई नाका या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण, अनियोजित पार्किंग आणि वाढत्या वाहन संख्येमुळे नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे। शहरातील प्रमुख चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हाजी अलीच्या धर्तीवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे। द्वारका सर्कल हटवल्यानंतर द्वारका परिसर तसेच द्वारकाला जोडणारे सर्व्हिस रोड लागत मोठ्या प्रमाणावर असलेल्या अतिक्रमण हटवण्याची मोहीम रविवारी दिनांक 15 जून सकाळपासून महापालिकेच्या पथकाने राबवली। द्वारका चौक ते वडाळा नाका तसेच द्वारका ते झाकीर हुसेन रुग्णालय परिसरात रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने, पत्र्याचे शेड्स, अडथळे हटवण्यात आले। यात अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पूर्व व सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव तसेच नाशिक रोड व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। पूर्व विभाग अतिक्रमण प्रमुख जीवन ठाकरे, पश्चिम विभाग अतिक्रमण प्रमुख प्रवीण बागुल, नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे, नाशिक रोड अतिक्रमण प्रमुख नाना अभंग, सातपूर अतिक्रमण प्रमुख भगवान सूर्यवंशी, पंचवटी अतिक्रमण प्रमुख उमेश खैरे यंत्रणा सकाळपासून सक्रिय होती। अतिक्रमण निर्मूलन मोहीम दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटेसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरात लक्ष ठेवत शांततेत कारवाई पार पाडली। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।